अनु, तू आलीस, मला खूप बरं वाटलं ग. मी जवळ तर राहते, येत जा ना अधून मधून की तुमचा जोडा किती छान दिसेल. अनुचं आणि माझं लग्न. जावई बापू काय घेणार? साधा एक फोन करायला नाही त्यांच्याकडे वेळ. मग इथे आई मेली काय किंवा जगली काय? आत्या, मी येते ना ग, तू येत जा आमच्याकडे. फॉर्मॅलिटी नको करूस आता. मोठी आई, मोठी आई, मोठे बाबा आलेत. काय करतेस तू? चल ना लवकर, सगळे बाहेर जमलेत. हो आले आले. मुझे पीने का शौक नहीं, पीता होगा बोला रे को. मुझे पीने का शौक नहीं, पीता होगा बोलाने को. तेरी यादें बिटाने को, पीता होगा बुलाने को. मुझे पीने का शौक नहीं, पीता होगा बुलाने को. कोण आहे हा? तर बाळू आहे. ए बाळू नाही म्हणायचं, बाळासाहेब म्हणायचं. माझा बाप सावकार होता. अरे या गावचा नाही, पंचक्रोशी मध्ये सावकार होता का. पीता होगा बोलाने को, तेरी यादें बिटाने को, पीता होगा बोलाने को. ए बाळासाहेब म्हणायचं मला, बाळासाहेब, बाळासाहेब म्हणायचं. अभी जिंदा हो तो जी लेने दो. शेखर आला आता, शेखर आला. जी लेने दो, हरी बरसात में मुझे पीने दो. हरी बरसात में पीने दो. शेखर काय कुठे सोडलं होतं तुम्हाला? हा, आणि तुम्ही येताना परत दारू पिऊन आलात? शेखर, माय डियर शेखर, अरे तू मेरी जान है. शोभतय का तुम्हाला हे? मेरा जहान, मेरा मान है, मेरा सम्मान है. अरे शेखर, तू नहीं तो कुछ नहीं. और तेरी माँ है ना, वो माँ भी नहीं. पर हाँ शेखर, अगर तेरी माँ नहीं होती तो तू पैदा कैसा होता रे? कैसा पैदा होता तू? कैसा पैदा होता रे तू शेखर? मेरा सन्मान. तुम्हाला नशा मुक्ती केंद्रामध्ये सोडलं होतं ना दारू सोडण्यासाठी. हा, तुम्ही येतानाच दारू पिऊन आलात. आता जर आईने बघितलं ना तर मग काय बाबा हे.
ए चला उठा बरं, आपण घरात जाऊन बोलूयात. चला उठा लवकर, चला. हो जा घरी, जा घरी. काय बघत बसलात तोंड? चला जा घरी. हळू हळू हळू. श्याम दशा करून घेतली. सोड, मी चालतो ना, सोड ना. श्याम श्याम तुला घर शोभत का तुम्हाला हे? चला आई बघा आता कशी बोलणार तुम्हाला. शेखर तू मेरी जान रे तो. चला मध्ये. शेखर 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 तू मेरी जान रे तो. मुझे पीने का शौक नहीं, पीता हूँ गम भुलाने. बाबा काय वागताय? जरा शांत बसा ना. ते बघा लोक बघतायत वाकून वाकून. शेखर गिरदा मी आलो मी. अख्ख्या गावाला समजलं तुम्ही पिऊन आलायत म्हणून, मग मला नाही कळणार का? 25 वर्ष हाच तमाशा चालू आहे तुमचा. अहो वैताग आलाय मला आता तुमचा. आई तू चिडू नको, जरा थांब ना. तू का सिरियस घेतेस त्यांना? तुला माहिती ना दारू पिल्यानंतर त्यांना काही कळत नाही ते. जरा शांत हो. बाबा तुम्ही जरा शांत बसा. काय गल्लीत तमाशा मांडलाय ते बघा. शोभत काय? त्या बेवड्याला काय पडलंय? कोणी बघतय का? कोणी हसतय का? त्याला काही पडलेली नाहीये. दारू प्यायची सोडून त्यांना दुसरं काही कळलंय का आजपर्यंत? चव्हाट्यावर मांडली या माणसाने. ए बेवडा म्हणू नकोस. मी दारू पितो पण मी बेवडा नाही. अरे मी बडबड करतो पण मी बेवडा नाही. मी दारुडे नाहीये, समजलास? अरे शेखर, अरे सांगणार रे तुझ्या आईला. अरे हिच्यामुळेच पितो मी, हिच्यामुळेच. अरे बापरे, म्हणजे तुम्ही माझ्यामुळे दारू पिता? आता काय हद केली या माणसाने. दारू सोडावी म्हणून तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात नेलं, तर यांनी काय केलं? तिथून येतानाच दारू पिऊन आलेत. तिच्यामुळे पितो. आता मी काय तुम्हाला तिथे आली होती का दारू प्या म्हणून सांगायला? अगं आई तू का सिरियस घेतेस त्यांना? तुला माहिती ना त्यांना कळतं का दारू पिल्यानंतर ते काय बोलतायत ते? तू जरा शांत बस ना. दारू प्यायची सोडून त्यांना कळलं तरी काय दुसरं आजपर्यंत? जीना यहाँ अरे मरना यहाँ, शेखर तेरे सिवा ए जाना का ए गिरदा. अरे तुझ्या या बापामुळे ना गेले 25 वर्ष मला फक्त बेवड्याची बायको म्हणून ओळखायला लागलेत. कोणी काडी मात्र इज्जत देत नाही मला. सगळेजण काय म्हणतात माहिती का तुला? ती बघा बेवड्याची बायको आली. अरे बापरे, अरे तुला माझी बायको म्हणून ओळखतात? अरे हा तर तुझा अभिमान आहे शेखर. ओ बाबा तिला तुमची बायको नाही तर एक दारोड्याची बायको म्हणून ओळखतात. यात अभिमान कसला आला? शेखर तू माझ्यावर चिडलास या बाईसाठी? भेटली ना शांती तुला? आम्हा बाप लेकांची टाटाटूट करून हेच पाहिजे होतं तुला. शेखरने तुला चांगलं म्हटलं पाहिजे आणि मला वाईट. भेट झालं ना मनासारखं तुझ्या. शेखर चिडला ना माझ्यावर.
अहो तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? मी ताटातूट करते, काय बोलताय तुम्ही? अहो माझ्या ऐवजी जर कोणी दुसरी असती ना तर कधीच घर सोडून चालली गेली असती. एक तर मी आहे म्हणून तुमचा संसार करते, एका बेवड्याचा संसार. मी ताटातूट करते. अहो त्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, संस्कार दिले. तो काय लहान आहे का? त्याला दिसत नाही का कोण काय करतंय ते? म्हणे मी ताटातूट करते. आई तू जरा शांत बस ना. हा बाबा तुम्ही जरा शांत व्हा. आणि आम्ही तुम्हाला कुठं सोडलं होतं? नशा मुक्ती केंद्रामध्ये. कशासाठी? तुमची दारू सोडण्यासाठी. मग तुम्ही तिकडून येतानाच दारू पिऊन आला? ओ बाबा आईलाच नाही तर लोक पण मला दारुड्याचा मुलगा म्हणून ओळखायला लागलेत आजकाल. शोभतं का हे? तुम्हाला योग्य वाटतं का हे? अरे इथे माझी बायको माझा मान राखत नाही, इथं माझी बायको माझी लाज राखत नाहीये आणि तुला त्या नशामुक्ती केंद्राचं पडलंय. अरे बापाचं काहीच पडलं नाहीये, तुला काहीच पडलं नाहीये. त्याने माझी केस कापून टाकले. अरे मी काय आरोपी आहे का वेडा आहे? हा सर्व केस काढले पाहिजे त्या लोकांनी. पण शेखर अरे इथून पुढे मी तुला प्रॉमिस करतो मी दारू नाही पिणार. आणि कितवं प्रॉमिस तुमचं बाबा आहे तुम्हाला तरी आठवतं का? आजपर्यंत 1000 प्रॉमिसेस केलेत तुम्ही असे. शेवटचं आणि खरं प्रॉमिस, इथून पुढे दारू पिणार नाही. अरे बाळा तू जेव्हा लहान होतास ना तेव्हा तुझ्या डोक्यावर हात ठेवून या माणसाने शपथ घेतली होती आणि दारू पिणार नाही. प्रॉमिस करतात पण ते फक्त आणि फक्त तोडण्यासाठी. आई तू जरा शांत बस ना. हा त्यांनी जरा आज जास्तच केली, त्यांची आज उतरू दे मग बघतो त्यांना मी. तू फक्त मलाच गप्प कर. हे बघ हा माणूस जर पुन्हा दारू पिऊन आला ना तर एकतर या घरात मी राहील नाहीतर तो राहील. आणि हे बघ हे माझं पक्क प्रॉमिस आहे, त्यांच्यासारखं खोटं नाही बोलत मी, लक्षात ठेव. बाबा नीट बसावर. किती वर्ष झाले तुम्ही दारू पिताय? हा तुमचं व्यसन मुक्त करण्यासाठी तुम्हाला नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवलं, तुम्ही तिकडून येताना सुद्धा दारू पिऊन आला. तुम्ही खरं सांगा ही 4 लोक आज दरवाजामध्ये येऊन बघताय, हा शोभतं काय? तुम्हालाही शोभत नाही, आपल्या घराण्यालाही शोभत नाही. ही आई किती वेळेस बोलली की मी घर सोडून जाईल, घर सोडून जाईल. मी तिला सांगतोय ना त्याच्यामुळे ती घर सोडून जात नाही, नाहीतर गेली असती केव्हाच घर सोडून. जरा तरी लाज वाटली पाहिजे बाबा तुम्हाला. किती दिवस थांबवणार मी तिला? अरे गेले तर जाऊ दे, आता थांबवू नकोस. अरे आता मला कुठे पोरं होणार रे? कळत कसं नाही बाबा? जिंदा हो तो जिलेने दो, भरी बरसात में पीने दो.